हॅलो, कुठेस? काय नाही, हॉटेलवर काम करतोय. सारखं काम काम. कधीतरी माझी पण आठवण काढत जा की. कुणीतरी वाट पाहते असं नाही वाटत का तुला? वाटतं ग, पण सगळंच पाहावं लागतं. काम नाही केलं तर कोण देणार आहे आपल्याला? आपलं लग्न झालं की मी पण हातभार लावेल तुला. त्याची काही गरज नाही. हॉटेलवर तेवढी कमाई होती. तू फक्त घरी राहून आराम करायचा. तू म्हणशील तसं बाबा, मला काही नको. मला फक्त तू पाहिजे. आणि मला पण. सासरे तर हॉटेलवर आलेत. आत्ता ते इथं होते. आले वाटतं. बरं एक काम कर, तुझ्याकडच्या पोराला आहे ना, त्यांना काय पाहिजे ते द्यायला सांग. तू नदीकडे ये भेटायला. चालतंय. ठेवा आता. हे त्यांना चहा आधी. तू मोठ्या घरची, तुझं बाप बागेतदार. कसं होईल आपलं काही कळत नाही यार. खूप टेन्शन आहे तुम्हाला. हे बाबा, आधीच मी लय घाबरते, तर तू असं सिरियस होऊन बोलत जाऊ नको बरं. मला पण टेन्शन येतं मग. आणि पुढं काय होणार आहे मला पण नाही माहीत रे. जे होईल ते होईल, पण आपण लग्न करायचं. हो, मी जगू नाही शकत तुझ्याशिवाय. मी पण जगू नाही शकत. पण खूप जणांचं पाहिलंय, सगळे म्हणतात जगू नाही शकत, जगू नाही शकत. पण वेळ आली ना, निघून जातात सोडून. आपल्या प्रेमावर असा डाऊट घेतलास ना, जीव घे ना. चुकलं बाई, माफ कर मला. प्रियंका, हे कुठं नाही करते का तू? हा, लाज नाही वाटत तुला? माझं प्रेम आहे त्याच्यावर. फवाड बोलून काय बोललेस तर? अरे लायकी बघून तरी प्रेम करायचं. हे हे याच्याकडे काय आहे याच्याकडे? हा, अरे एका बागायतदाराची मुलगी तू, आणि या हॉटेलवाल्यासोबत प्रेम करायला तुला लाज नाही वाटली? परत सांगून ठेवतो, लक्षात ठेव. पुन्हा जर याच्या सोबत दिसली ना, कापून टाकीन तुला. आणि लायकीत राहायचं तू. ती जे काय टपरी हॉटेल चालवतो ना, ती तशीच व्यवस्थित चालवायची. त्याचं सगळं बंद करून टाकेल. केस टाकून देईन तुझ्यावर. त्या केस टाकून. गरिबाने जर श्रीमंतावर प्रेम करणं हा जर गुन्हा असेल ना, तर बिनधास्त केस टाकून द्या. आणि हा, माझी लायकी काढू नका. मी जे काही कमवतो ना, ते कष्टानं कमवतो. स्वतः कमवतो मी ते. तू कष्टाने कमवतो, मग आम्ही काय हरामाचं कमवतो का? अरे मेहनत करून, कष्ट करूनच इथपर्यंत पोहोचलो आम्ही. मी पण मेहनत करतोच आहे ना. प्रश्न मेहनतीचा नाहीये, प्रतिष्ठेचा आहे. तुझी काय प्रतिष्ठा रे? मी माणसाची किंमत त्याच्या कामावरून करत नाही. माणसाला माणूस समजतो, हीच माझी प्रतिष्ठा. तुला सांगतो मी. बाबा, माझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर खूप. हे बघ, तू मध्ये बोलू नकोस हा. बाबा, लहानपणापासून आतापर्यंत खूप हट्ट पुरवले तुम्ही माझं. ही माझी शेवटची इच्छा आहे. माझं लग्न करून द्या ना याच्याशी. आणि मला विश्वास आहे तो मला सुखात ठेवणार आहे. बालपणापासून आतापर्यंत सांभाळला तुला. या 20-22 वर्षात तुला काही कमी पडू दिला नाही. आणि आज तुला याच्यावर विश्वास वाटतोय? ठीक आहे, लावून देतो मी लग्न. अगं, तू सुखात राहावं एवढंच वाटतं मला, बाकी काही नाही.